नमस्कार सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना. आपलेपणाचा दिखावा करणारे खूप जण असतात. जे आपले असतात ते आपल्याजवळ राहतात, काहीही राहू द्या, कितीही भांडणं होऊ द्या, पण आपल्याला सोडून जात नाही. खरा जीव जर आपल्यावर असताना तर सोडून जात नाहीत. जे आपलेच नसतात ते सोडून जातात आपल्याला. त्याच्यामुळं आपण म्हणतो ना, मला दुःख आहे, दुःख झालं, गेले सोडून, काय वाटत नाही, सोडून द्यायचं सगळं. आता कलियुग आहे, कलियुगमध्ये होतच राहतं. आपल्या मानलेल्या मुलीच खरं आपल्या सख्यापेक्षा आपल्याला परकेच खूप एकदम जवळचे वाटतात. आणि का जवळचे वाटतात? कारण आपला जीव तसं लावतात ना. ते काय असतं, एखाद्या प्राण्याला आपण जीव लावला तर ते प्राणी सुद्धा आपला होतो. मुक्या जनावरांना तर बोलता पण येत नाही. हे तर माणसं आहेत, जाणून बुजून करतात सगळं. स्वतःला पण खूप शहाणी समजतात. असं की समजतात की जगातली सगळी बुद्धी, सगळं ज्ञान ह्यांनाच दिले. आपल्याला ज्ञान दिले नाही, बुद्धी दिली नाही, काय नाही. आज आपण 50 गाठले तरी असं समजतात की आपल्याला काही समजतच नाही, आपण वेडे आहोत आणि हे खूप शहाणे आहेत, असं समजतात काही लोक. त्याच्यामुळं जे वाईट चित्तात लोक, त्याला देव बघून घेतो, एवढं मात्र नक्की. बरोबर आहे. कसं खरं सांगते मी, माझ्या मनात बोलायला लागले. आज आपण एखाद्याला किती पण जीव लावा, ते जर आपलंच नाही, आपण जीव लावून तर काय फायदा आहे त्याला? जाणारच नाही. ज्याला जायचं आहे ते जाणारच, आपल्याला सोडून. मुलं राहू द्या, सुना राहू द्या, कोणीही राहू द्या, आपल्याला सोडून जाणार. मनापासून आपल्याला जीव लावणार व्यक्ती असते ते आपल्याजवळच राहते. आणि असं जगामध्ये तर असं ना, इतके अनुभव घेतलेत ना मी. कुणाचं पण आपण खूप चांगलं केलं ना तरी सुद्धा त्यांना काय वाटत नाही. नंतर ते सुद्धा पलटतात आपल्यावर, उलटून पडतात. तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही केलं म्हणतात. कर्तव्य कोण करत नाही सांगा? एखादं आपला डॉग असतो, कुत्रा असतो, त्याला जीव लावला तर तो सुद्धा आपलं कर्तव्य करतो. आपण तर जन्म दिलेला असते मुलांना, आपण आपलं कर्तव्य करतो. मुलांचं पण काम असते की नाही कर्तव्य करायचं, त्यांचं पण काम असतं कर्तव्य करायचं. ह्या जगामध्ये ना कोणाला पण जास्त जीव लावायला जाऊ नका. कोणी पण जे आती केलं ना, आती तिथे माती होती शेवटी, हे लक्षात ठेवा. स्वामी समर्थाची कृपा आहे म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले. सगळं माझं स्वामी समर्थाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे, खूप चांगलं आहे. सगळे मुलं सर्व्हिसला आहेत. कधी कुणाचं वाईट चितलं नाही मी, त्याच्यामुळं कधी कुणाचा वाईट विचार केला नाही. त्याच्यामुळे देव सुद्धा आपलं नेहमी चांगलं करतो, लक्षात ठेवा तुम्ही. मला पण युट्यूबवर यायचं आहे. मला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे मला लाईव्ह येता येते. आता मी एक जण बघितले, तिची किती 299 झाले होते सबस्क्राईब, तर ती लाईव्ह वर आली. मला वाटलं युट्यूब चॅनलवर मी माहिती बघितली तर ते काय म्हणले 1000 सबस्क्राईब व्हायला पाहिजे मग तुम्हाला लाईव्ह येता येते. पण आता तसं काही नाही. आता मला खूप फास्ट सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यामुळे मला पण लाईव्ह येता येते. मी आता खूप निवांत आहे. मला कसं आहे, खूप गप्पा मारू वाटते. थोडं तुमचं ऐक, थोडं माझं ऐका तुम्ही. आपण एकमेकांशी बोलूया. कशी आहे बघा आमची परी, छान आहे ना, किती सुंदर आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा. सर्वांचे खूप 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 आभारी आहे. माझे 50 सबस्क्राईब झाले. अजून कधी व्हावं 200-300 सबस्क्राईब. तुम्ही केले तर सगळ्यांनी होईल. मी लवकरात लवकर लाईव्ह वर येईल. मी तुम्ही मला सपोर्ट केला तर मी लवकर लाईव्ह वर येईल. आता काय नाही, म्हणजे कुणी व्हिडिओ बघू शकता, मला नाही काय वाटत. मला आवडते, मी करते ना. दुसऱ्यांना काय करायचं? दुसऱ्यांचं काय नाही, देणं घेणं नाही मला कोणाचं.